यंदा गौण खनिजाच्या माध्यमातून वसूल होणाऱ्या महसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे। वसुलीचं उद्दिष्ट फक्त 50%च पूर्ण झालं आहे। शासनाला सर्वाधिक महसूल गोळा करून देणारा विभाग म्हणून गौण खनिज विभागाकडे पाहिलं जातं। दरवर्षी जिल्ह्यातील दगडखाणी, मुरुम उपसा आणि वाळू उपशातून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाकडे जमा होतो। तसंच दरवर्षी शासनाकडून जिल्ह्याला गौण खनिज वसुलीचं उद्दिष्ट दिलं जातं। दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर जिल्ह्याला 127 कोटी 13 लाख रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। त्यापैकी केवळ 62 कोटींची वसुली करण्यात गौण खनिज विभागाला यश आलं। यंदाच्या उद्दिष्टापैकी केवळ 50%च उद्दिष्टपूर्ती झाली। त्यामुळं यंदा सोलापूर जिल्हा गौण खनिज महसुलाच्या वसुलीबाबतीत पिछाडीवर पडला आहे। यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे शासनानं सातत्यानं वाळू धोरणात बदल केला आहे। गरिबांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी शासनानं वाळू डेपो सुरू करण्याची संकल्पना राबवली होती, मात्र ही संकल्पना पूर्णपणे अयशस्वी ठरली। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या नव्या धोरणानुसार वाळू गटाचे लिलाव होऊ शकले नाहीत। त्यामुळे शासनाला अपेक्षित महसूल जमा होऊ शकला नाही। तर दुसरीकडे मुरुम उपशासाठीचे अधिकार तहसीलदारांकडून प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात आले होते। त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात आणि नियम अटींची पूर्तता करून रीतसर परवानगी घेऊन जिल्ह्यात कोणीही मुरुम उपसा करत नाही। त्यामुळे अवैध मार्गाने जेवढा मुरुम उपसा करता येईल तेवढा करण्यात येतो। तर यामध्ये शासनाची यंत्रणा तोकडी असल्यानं या अवैध मुरुम आणि वाळू उपशाला आळा घालण्यास शासकीय यंत्रणा कमी पडत आहे। त्यामुळे इकडे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवून दुसरीकडे राजरोसपणे मुरुम आणि वाळूचा उपसा जिल्ह्यात केला जातो। याकडेही प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं। त्याचाही परिणाम गौण खनिजाच्या महसुलावर झाल्याचं दिसून येतो। यापूर्वी 200 ब्रासपर्यंतचा मुरुम उपसा करण्यासाठीची परवानगी देण्याचा अधिकार तहसीलदारांना होता, मात्र मध्यंतरी हे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते। त्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेणं म्हणजे मोठं दिव्य होतं। यामध्ये पर्यावरण, वन, प्रदूषण महामंडळ यांचे परवाने मिळवण्यासाठी अनेकांच्या नाकी नऊ येत होतं। त्यामुळे रीतसर परवानगी घेऊन जिल्ह्यात कोणीही मुरुम उपसा करण्यासाठी धजावत नव्हतं। त्यामुळं आता पुन्हा किरकोळ मुरुम उपसा करण्याचे अधिकार तहसील स्तरावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत।